नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4th स्टँडर्डमधील 19 नंबरचा जो लेसन आहे द अगली डकलिन या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट क्वेश्चन इज तर एक मिनिट आपण अगली म्हणजे कुरूप आहे आणि डकलिन मीन्स बदकाचं पिल्लू. तर हे शब्द लक्षात ठेवायचे आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहे, या वर्डचं मीनिंग प्रॉपर बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत फर्स्ट नंबरचा क्वेश्चन. फर्स्ट आहे राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर फर्स्ट आहे वाय डिड द अगली डकलिन डिसाइडेड टू लिव्ह द लॅक. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे द अदर डकलिन डिड नॉट लाईक द अगली डकलिन. द chased him about his ugliness and would not allow him to join them for a swim. Finally, feeling very lonely and sad, the ugly duckling decided to leave the lake. Next question is, what did the find wherever he tried to seek shelter? तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे wherever the ugly duckling tried to seek shelter, he found that he was always ridiculed by the other smaller birds, animals, and even human beings. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड नंबरचा आहे व्हाय वॉज द अगली डकलिन अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिफ्लेक्शन मीन्स प्रतिबिंब आणि ओन मीन्स स्वतःचं. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे द अगली डकलिन वॉज अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन बिकॉज ही थॉट दॅट ही लुक्ड व्हेरी अगली. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर ट्रू और फॉल्सचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा सॉल्व करून दिलेला आहे. द सेवन डकलिन हॅड येलो फिदर्स. तर या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा द अगली डकलिन वॉज बेटर ॲट स्विमिंग दॅन अदर्स. ट्रू. तर बघा जो अगली डकलिन होता तो अदर जे त्याचे ब्रदर सिस्टर होते त्यांच्यापेक्षा स्विमिंगमध्ये बेटर होता. द डकलिन्स मदर डिड नॉट लव हिम. तर हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे कारण त्याची जी आई होती मदर डकलिन तर ही खूप प्रेम करायची त्यावर अगली डकलिनवर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द अदर ॲनिमल्स ऑल ॲडमायर द अगली डकलिन. तर हे जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा फॉल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला डिग्री दिलेली आहे ती सुद्धा कंप्लीट करून दिलेली आहे. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपेरेटिव्ह. तर डिग्री कंप्लीट केलेली आहे. तर बघा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये प्राऊड दिले. तर बघा तुम्हाला कंपॅरेटिव्हमध्ये ER लावायचे आणि सुपरलेटिव्हमध्ये EST लावायचे. तर दिलेला जो वर्ड असतो पॉझिटिव्ह त्या ठिकाणी मेन वर्ड असतो. सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्हमध्ये ER लावायचं आणि सुपरलेटिव्हमध्ये EST लावायचं वर्ड्सला. तर बघा या ठिकाणी प्राऊड म्हणजे गर्व. तर प्राऊडर आणि प्राऊडेस्ट. नेक्स्ट आहे अगली, अग्लियर, अगलेस्ट. नेक्स्ट आहे गुड, बेटर अँड बेस्ट. त्यानंतर लोनली, लोनली म्हणजे एकटा. तर या ठिकाणी लोनली, लोनलियर, लोनलिएस्ट. फ्लफी, फ्लफियर, फ्लफिएस्ट. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द फर्स्ट पॅराग्राफ इन द टेक्स्टबुक स्पीक आउट any 6 describing words, adjective that tell us how the dark lines looks. तर या ठिकाणी दिले बघा सॉफ्ट, फ्लफी, येलो, फाइंड, लिटल, ग्रे, शॅगी, अगली.
नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द पॅसेज. तर या ठिकाणी तुम्हाला 5th नंबरचा क्वेश्चन दिला आहे. 1 एक्सक्लामेटरी सेंटेन्स. तर तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स लिहायचं आहे. इट लुक्स सो अगली. तर हे झालं एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. त्यानंतर 1 क्वेश्चन. आता तुम्हाला या ठिकाणी व्हाय इज ही सो अगली. तर या ठिकाणी क्वेश्चन टॅग द्यायचा आहे म्हणजेच प्रश्नार्थक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. हुम डीड द अगली डकलिन मीट इन द ब्युटिफुल गार्डन. तर या ठिकाणी आन्सर आहे द अगली डकलिंग मीट 3 ब्युटिफुल व्हाईट स्वॅन्स इन द ब्युटिफुल गार्डन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे वॉज द अगली डकलिन हॅपी इन द एंड विच लाईन्स टेल अस दॅट. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे. यस द अगली डकलिन वॉज हॅपी इन द एंड. द फॉलोइंग लाईन्स टेल अस दॅट दिस ही curved his slender neck and cried to joyful from the depth of his heart. It never dreamed of such a happiness as this while I was an ugly duckling. Next question आहे fill in the blanks with adjective from the next that describe the nouns. तर या ठिकाणी तुम्हाला तर बघा या ठिकाणी तुम्हाला जे ॲडजेक्टिव्ह वर्ड आहेत ते राईट करून दिलेले आहेत. तर बघा ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द वर्ड्स इन द कॉलम ए विथ मीनिंग्स ऑफ कॉलम बी. तर या ठिकाणी फ्रेग्नेंट. तर ही जी पियर्स तुम्हाला मॅच करायची सी बरोबर. हॅविंग अ प्लेझंट स्मेल अँड रीड्स. तर ही जी पियर्स आहे तुम्हाला डी बरोबर मॅच करायची. थिन लॉंग ग्रास नियर द वॉटर्स एज. त्यानंतर ग्लिडिंग. तर ही जी पियर आहे ती तुम्हाला ए बरोबर मॅच करायची आहे. मूव्हिंग स्मूथली अँड क्वाइटली अँड शॅगी 4th नंबर. तर ही तुम्हाला बी बरोबर मॅच करायची आहे. लोन अँड अनटायडी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नेम्स ऑफ द यंग वन्स. तर या ठिकाणी तुम्हाला यंग वन्स राईट करायचे आहेत. तर हा जो टेबल आहे तो तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. तर तुम्ही तो ॲज इट इज बघून राईट करू शकता. तर बघा हेन अँड चिकन. तर हेन मीन्स कोंबडी आणि चिकन मीन्स तिचं पिलू. कॅट अँड किटन. तर कॅट मीन्स मांजर, किटन मीन्स मांजराचं पिलू. डॉग अँड पपी. तर डॉग मीन्स कुत्रा, पपी मीन्स कुत्र्याचं पिलू. काऊ अँड काल्फ. काऊ मीन्स गाय, काल्फ मीन्स वासरू. शीप अँड लॅम्ब. शीप मीन्स मेंढी, लॅम्ब मीन्स तिचं कुकरू बकरू. त्यानंतर डक अँड डकलिंग. डक अँड डकलिन. तर या ठिकाणी डकलिनचं स्पेलिंग यल राहिलं आहे मुलांनो, तर ते तुम्ही राईट करा व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट आहे 7th नंबर गोज, गोजलिन्स. लॉयन अँड कब. डियर अँड फॉन. गोट अँड किड. स्वॅन अँड सिग्नेट. तर अशा प्रकारे यंग वन्स जो टेबल आहे तो तुम्हाला कंप्लीट करून दिलेला आहे. तुम्ही तो राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ओपन एंडेड क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा ओपन एंडेडमध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहेत. तर ते तिन्ही क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून दिलेले आहेत. तर 3 नाही 2 क्वेश्चन आहे आणि दुसऱ्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर बघा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे डिस्क्राईब द ब्युटिफुल स्वॅन इन युअर ओन वर्ड्स इन 3-5 लाईन्स. 3 to 5 लाईन्स. तर तुम्हाला जे ब्युटिफुल स्वॅन आहे त्याचे वर्णन
3 किंवा 5 लाईनीमध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेले आहे. द ब्युटिफुल स्वॅन वॉज व्हाईट अँड ग्रेसफुल. ही हॅड अ सिलेंडर नेक अँड ही कुड फ्लाय हाय into the air. He could also glide lightly over the water. Next question आहे, write in few lines what you think about mother duck. तर जी मदर डकलीन आहे, मदर डक आहे, हे तिच्या संदर्भामध्ये तुम्हाला फ्यू लाईन्स राईट करायच्या आहेत. तर या ठिकाणी दिलेले आहेत. आय लाईक दॅट मदर डक वॉज व्हेरी गुड मदर. शी लव्ड ऑल हर डकलिंग whether they were beautiful or ugly. She also took the side of the ugly duckling when someone spoke about his ugliness. And next question, the 6 yellow ducklings. तर 6 yellow ducklingची इन्फॉर्मेशन राईट करायची आहे. तर या ठिकाणी राईट करून दिली. तर बघा, the 6 yellow ducklings were cruel to the poor ugly duckling. They teaches him about his ugliness. They were also jealous of the ugly duckling because he could swim better than other of them. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4th स्टँडर्डमधील 19 नंबरचा जो लेसन आहे, द अगली डकलिंग, या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.